श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी। प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा थेट आदिलशाहीच्या छाताडात नेऊन काढायचा। अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात रे, सौराज्याचा सुरव्या उगवला हे तत्काळी ही रात रे। वाऱ्याच्या येगानी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी आला माझा देवर, सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी आला माझा वाघल, कसं मी फेडू तुझा उपकार माझा राजा रे। नमस्कार, आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर। तुम्हाला मी प्रथमतः जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की मी माझ्या राजासाठी, राजाच्या जयंतीसाठी व्हिडिओ करण्यासाठी पुन्हा येईन। आलो बघा मी पूर्ण। आज काल माझ्या राजाची शिवजयंती झाली, तिथनं सुरुवात करायची होती। माझ्या राजांना आचरणात आणायचे राहिले, ही फार मोठी खंत आहे। तोच व्हिडिओ करायचा होता, पण त्या अगोदर काल मी जेव्हा फिरत होतो, पहिल्यांदा पेट्रोल पंपावर गेलो, पेट्रोल टाकलं, तिथंच काही लोक होते। एक जण टेबल शीट होता, झेंडा घेतला होता, महागाईत बसला होता, सिगरेट फुगायला होता। त्याला पहिलं उतरवलं गाडीवरनं खाली, महाराजांना मुजरा केला त्या झेंड्याला सगळ्यांसमोर पेट्रोल पंपावर। पेट्रोल टाकलं आणि निघालो। परंतु त्या अगोदर थोडं बोलायचं होतं म्हणून सांगतो। मग मी पुढे गेलो, छत्रपती शिवाजी महाराज चौकात माझ्या शिवरायांना भर रस्त्यात सगळ्यासमोर मुजरा केला न घाबरता, कारण माझा राजा तसा होताच। परंतु नंतर जेव्हा मुजरा केला फार वाईट वाटली परिस्थिती, फार वाईट वाटलं। सगळं फिरलो मी, कारण का तर काल पोलीस बंदोबस्त भरपूर होता, भरपूर भयानक पोलीस बंदोबस्त होता। पण माझं चॅनल असल्यामुळं आणि महत्त्वाची गोष्ट महाराजांचा मला आशीर्वाद असल्यामुळं कोणाच्या बापाची मला अडवायची हिंमत नव्हती, कारण का तर माझ्या गाडीवर पैसे लिहिलेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सुरुवातीला खूप नम्र असतो, खूप म्हणजे खूप नम्र असतो, खूप भयानक नम्र असतो। कुणाला वाटेल सुद्धा नाही माझा संयम असतो, खूप संयम असतो, कुणाला कळणार सुद्धा नाही। ज्यावेळेस मी सिद्धेश्वर महाराज यात्रेला डिजिटल लावलं होतं, अक्षदा सोहळ्याचं डिजिटलच्या मोठं लावलं होतं, ते करत असताना माझा मित्र बंधू, छोटा बंधू चंदू, आज नाही आहे, फार वाईट वाटलं मला, खूप आठवण झाली, खूप रडलो काल, पण त्यासाठी वाईट वाटलं। त्यांनी मला व्हिडिओ केला आणि सांगितलं सर डिजिटल बसवलेलं आहे, तुम्ही या। तर ते व्हिडिओ टाकला होता त्यांनी मला। 1,500-2 हजार पोलीस होते। जात असताना मला एक वाक्य आठवलं, डॉन का इंतजार तो 11 मुल्क की पोलीस कर रही है। त्यामुळं मला अडवायची हिंमत कोणाची नव्हती, कारण का मी बच्चनचा खूप चाहता होतो। ती व्हिडिओ पण मी काल टाकला होता मी। आणि काल पण मी जात असताना पोलीस वगैरे भरपूर होते, 100, 150, 200 हजार असतील एखाद्यास, पण मला अडवायची कोणाची हिंमत नव्हती,
कारण का तर मी कधी पण नेहमी नम्र होतो, सरळ असतोय. सुरुवातीलाच मी माफी मागतो, चुकलं तर माफी मागायला घाबरत नाही, मान वाकायला सुद्धा कमी करत नाही आणि वेळ आले तर मान कोणाची मोडायला सुद्धा कमी करत नाही, असं माझं आहे. मग येतं आलो घरी, आल्यानंतर बसलो जरा, मग एक बातमी बघितली टी व्हीवर. कारण का तर मला माहीत असतंय की आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, एक सांगायची गोष्ट म्हणजे, इंग्लंड, अमेरिका आणि भारत ह्या तिन्ही देशाचे संरक्षण मंत्री बसलेले असतात. इंग्लंडचे संरक्षण मंत्री म्हणतात की आमची संरक्षण यंत्रणा एवढी मोठी आहे आणि खास आहे की गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत आम्ही शोध लावतो आहे. त्यानंतर अमेरिकेचे संरक्षण मंत्री म्हणतात तुमच्यापेक्षा आमची यंत्रणा खूप फास्ट आहे, गुन्हा झाल्यापासून आम्ही 12 तासाच्या आतच गुन्हेगाराला पकडतो. परंतु आमच्या भारताचे संरक्षण मंत्री एवढे शागिर्द होते आणि हुशार होते, ते काय म्हणाले, तुमच्यापेक्षा आमची यंत्रणा खूप फास्ट आहे, गुन्हा व्हायच्या अगोदरच 12 तास आम्हाला कळालेलं असतं की गुन्हा कधी होणार आहे, त्यामुळे आम्ही सतर्क असतो. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे इंग्लंड, अमेरिकाला यांनाही पुरवलेला आपला भारत आहे. घरी आलो, टी व्ही लावला आणि एक बातमी सुरू होती. त्या बातमीमध्ये वाक्य असं होतं की राहुल गांधी म्हणजे राहुल्या, थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याला एक विनंती आहे, राहुल गांधी लायकीत राहा. कारण का तर राहुल गांधींनी या अगोदरसुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणलं होतं. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी आणि धर्मासाठी आपल्या रक्ताची रांगोळी करून आयुष्याचा नैवेद्य दाखवला होता, संपूर्ण आपल्या जीवनाचं बलिदान केलं होतं, त्यांचा अपमान केला होता, त्यांना माफीवीर म्हणलं होतं. तेव्हाच मस्तक खूप फिरलं होतं, खूप म्हणजे भयानक फिरलं होतं. परंतु संयम असावा थोडासा जरा. आमचे मोठे गुरुबंधू धर्मवीर आनंदजी दिघेसाहेब नाही आहेत, ही फार मोठी खंत आहे. ते जर आज असले असते तर सरकार त्यांचं आणि माझं ह्या दोघांचं मिळून राहिलं असतं. आणि त्यावेळेस जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि माझ्या छत्रपती शिवरायांचा जर कोणी अपमान केला असता तर माझे गुरुबंधू धर्मवीर आनंद दिघेसाहेब आणि मी दोघांनी मिळून तिथंच त्याला शिक्षा केली असते. कारण का तर आमच्याकडं कोर्टासारखं नसतं आहे पाठपुरावा करू म्हणला का नाही. कारण का तर काल ह्या राहुल्याने संयम खूप आहे माझ्याकडं, भडकलो तर शब्द माझ्याकडं भयानक आहेत. मग ह्यांनी काल शिवजयंतीनिमित्त ट्विटरवर माझ्या राजांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यामुळं असलं भडकलो होतो मी काल, भयानक भडकलो होतो, खूप म्हणजे खूप भयानक भडकलो होतो मी. तर ह्या राहुल गांधी म्हणजे पप्प्या, आणि राहुल गांधीला पाहिलं की अशी आठवण येते, काही वर्षापूर्वी टी व्हीवर एक रोज जाहिरात असायची, त्या जाहिरातीमध्ये एक वाक्य असायचं, राहुल तेरा साबण स्लो है क्या, असं वाक्य असायचं. त्यांना एक सांगावीशी विनंती आहे, तुम्ही संयम बाळगावा. नम्र विनंती, हात जोडून विनंती आहे. जेव्हा मी हे हात जोडतोय, वेळ आल्यास तेच हात मुस्कडात मारायला सुद्धा कमी करणार नाही आणि दुसरा हात तुझ्या नरड्यापर्यंत जायला सुद्धा कमी करणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही आमचा संयमाचा अंत पाहू नका. विनंती आहे, खूप म्हणजे खूप मोठी विनंती आहे, लायकीत राहायचं. ह्या पुढं जर कोणी पण मायका लाल ओपन चॅलेंजच आहे, महाराष्ट्रामध्ये ओपन चॅलेंज आहे. कुणीही छत्रपती शिवाजी महाराज, माझे राजे, महापुरुष भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, शाहू फुले, कुठले पण लोकमान्य टिळक, ह्या कुणाचाही अपमान केला तर त्याला ह्यापुढं मी माफी मागणार नाही आहे. लायकीत राहायचं, माझ्या कुठल्याही महापुरुषाचं नाव घ्यायचं नाही. आई घाल्यांनो, तुम्ही लायकीत राहावा आणि तुमचं कर्तव्य दाखवा पहिल्यांदा. उगाच महापुरुषाचा वापर करू नका मतासाठी. इलेक्शन जवळ आलं की तुम्ही जोगा मागू नका. तुम्हाला एक विनंती आहे,
मी जर एकदा भडकलं कधी तर मग फार मात्र अवघड होईल. माझे गुरुबंधू आज धर्मवीर आनंदित नाही आहेत, आनंदी गे. म्हणजे माझा आनंद हरवून गेला. काल खूप वाईट वाटलं. कुणालाही माहीत नाही आहे माझे त्यांचे संबंध काय होते. मला म्हणले होते शपथ आहे तुला सांगायचं नाही कुणाला, वेळ आल्यावर तू सांग. त्यांचा माझा काढलेला फोटो आहे. त्यामुळे एक विनंती आहे राहुल गांधींना, नीट आई घालायची. त्यानंतर सोलापूरच्या खासदार आदरणीय प्रणिती शिंदे मॅडम यांचा वाढदिवस होता 12 डिसेंबरला. मी खूप भयानक बातम्या केलेल्या आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांना मी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी मला अशी शुभेच्छा दिल्या होत्या की आपल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आपली अशीच प्रगती होत राहो आणि आपणास उदंड आयुष्य लाभो, ही श्री स्वामी समर्थ आणि गुरुदेवाच्या चरणी प्रार्थना म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मेसेज आला होता, आपले आशीर्वाद असेच कायम असू द्यात आणि साथ असू द्यात, असा मेसेज आला होता. तर त्या मॅडमना सुद्धा माझी एक गुरु म्हणून विनंती आहे. मॅडम जी, आय एम प्राऊड ऑफ यू. युअर वर्क इज व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. यू आर ग्रेट पर्सन. बट आय रिक्वेस्ट यू, प्लीज डू नॉट स्पीक रूड अबाउट एनी पर्सन. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रणिती शिंदे मॅडम, तुमचं काम खूप चांगलं आहे, खूप म्हणजे खूप भयानक चांगलं आहे. त्याबद्दल खूप अभिमान आहे. खूप मोठे व्यक्ती आहात तुम्ही. परंतु तुम्हाला एक विनंती आहे गुरु म्हणून, आज्ञा समजा, बोलताना थोडासा संयम ठेवावा तुम्ही. कारण का तर तुम्ही बेताल वक्तव्य करता, मागे पुढे पाहत नाही आहे. तसं बोलायला सुद्धा अभ्यास पण लागतो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि ते सांगत धमक पण लागते. तुमचं काम खूप चांगलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप चांगली संधी आहे आता. कारण का तर मागे तुम्ही म्हणला होता तुमच्या वाढदिवसानिमित्त पेपरला जाहिरात होत्या, बापानं जे नाही केलं ते लेख करून दाखवणार. एकदम राईट बोलला तुम्ही. ग्रेट, मानलं तुम्हाला, सलाम आहे. कारण का ह्या अगोदर तुमचे पिताश्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब नेहमी सोलापूरला यायचे. सोलापूरकरांनी त्यांना मुख्यमंत्री केलेलं, गृहमंत्री केलं, गृहराज्यमंत्री केलं, एवढं भरभरून प्रेम केलं सोलापूरकरांनी. परंतु सोलापूरचा विकास काही झाला नाही त्यांच्या हातून. ते नेहमीच सोलापूरला यायचे, भाषण करायचे आणि असं म्हणायचे, बघायचे घड्याळाकडं संध्याकाळचे 7:30 वाजलेत, माझा सिद्धेश्वरला जायचा टाईम झाला आहे, असं म्हणायचे. आणि नेहमीच असं म्हणून सर्व सोलापूरकरांचे कान किटले होते, वाईट वाटत होतं. मग माझं असं म्हणणं होतं तेव्हा, तुम्हाला प्रत्येक वेळी आले की सोलापूरचं काय विकासाचं सुचत नाही, काय नाही आले की मला जायचं. मग आलात कशाला? तुम्ही आल्यावर सोलापूरकरांनी काय माझा सोनू म्हणून काय तुमच्या गोऱ्या गालाचा मुक्का घ्यायचा का? आम्ही संयम ठेवा तुम्ही पण. माझ्याकडे पण खूप संयम आहे. म्हणून मॅडमजींना विनंती आहे, जे काम तुमच्या पिताश्रींनी केलं नाही आहे, सर्व सोलापूरकर नाराज आहेत. आज अजूनही सोलापूरकरांना 6 दिवसाला एकदा पाणी मिळत आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे. मग तुम्हाला एक खूप मोठी संधी आहे. कारण का खूप मोठी संधी आहे, खूप तुम्हाला संधी आलेली आहे की तुमच्या वडिलांचं जे राहिलेलं काम पूर्ण करायचं आहे. तुम्ही खूप चांगलं काम आहे आणि तुमचं काम चांगलं आहे. ग्रेट पर्सन आहात तुम्ही, मला मान्य आहे. तुम्हाला सलामच आहे तुमच्या वडिलांपेक्षा. ते पण मला आदरणीच आहेत म्हणा, पण कसं असतं, आम्ही खूप मान राखतो, खूप म्हणजे खूप मान राखतो मोठ्या माणसांचा. पण वेळ जेव्हा अशी येते त्यावेळेस मान मोडायला सुद्धा आम्ही कमी करत नाही आहे. कारण का तर आमच्या गुरुदत्ताचा मला आदेश आहे. पहिले गुरु म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतरचे गुरु म्हणजे आदरणीय वंदनीय अक्कलकोट स्वामी दर्शनचे संस्थापक अध्यक्ष, अक्कलकोट स्वामी दर्शनचे संस्थापक अध्यक्ष सीताराम कुलकर्णी यांनी सुरू केलेलं अक्कलकोट त्रैमासिक, स्वामी दर्शन त्रैमासिक या मासिकाचे आता त्यांच्यानंतर जे सुरू केलेले जे संपादक आहेत सतीश कुलकर्णी,
सतीश कुलकर्णींनी अक्कलकोट स्वामी दर्शन त्रैमासिक सुरू केलं, ते माझे गुरुबंधू आहेत. आणि सगळ्यात मोठे गुरु म्हणजे माझे कोण आहेत तर दत्त महाराज आहेत. आणि माझे वंदनीय आदरस्थान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, धर्मवीर वीरा पाटील, त्यानंतरनं धर्मवीर आनंदजी दिघे साहेब माझे मोठे बंधू, त्यानंतरनं सतीशजी कुलकर्णी, असे माझे सगळे श्रद्धास्थान आहेत. माझे सगळे गुरु आहेत. ह्यांना मी वंदनच करतो आणि आज मी जे काय ह्यांच्यामुळेच आहे हे मान्य करतो. त्यामुळं प्रणितीताईंना एक सांगावं असं वाटतं की तुम्हाला संधी आलेली आहे, संधीचं सोनं करा. आणि मागच्या वेळेस तुमच्या विरोधात मी बातम्यासुद्धा टाकलं होतं की म्हणलं होतं मॅडमजी शुद्धीवर या, असं 2-3 वेळा मी व्हिडिओसुद्धा केला होता. कारण का तर तुमचं काम खूप चांगलं आहे, तुमचं काम चांगलं आहे, परंतु तुमच्यामुळे काय असे बेताल वक्तव्य होतात की मोठ्या माणसाबद्दल असे वक्तव्य होतात, करायला नाही पाहिजे वास्तविक पाहता तुम्ही. त्यामुळं काँग्रेसची बदनामी होते, पक्षाची बदनामी होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा विचार करावा की अगोदर सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 11 आमदार होते, आता एकच होता, ते पण तुम्ही होते शेवट. तुम्ही 3 वेळा निवडून 3-4 वेळा आलात वाटतं. आणि परवा खासदार आहात, त्याबद्दल आनंद आहे मला. खूप चांगलं काम आहे. कारण का तर 3 टर्म आमदार होणं म्हणजे नॉट अ जोक. हे तुमचं कामाचं श्रेय आहे. परंतु 99% तुमचं काम खूप चांगलं आहे. परंतु 1% तुम्ही जे बोलून घाण करताय, त्या घाणीमुळं पक्षाची तर बदनामी होतेच आहे, तुमचं सुद्धा नाव बदनाम होतं आहे. आणि तुम्ही सुद्धा आमच्याबद्दल आदरतिथ्य आहात. मग तुमचं नाव जर कुठं जर निघालं आणि कुणी तुमच्याबद्दल जरी बोललं तर आम्हाला पण सहन होत नाही आहे. त्यामुळं तुम्हाला विनंती आहे, आज्ञा आहे, तुम्ही संयम बाळगावा आणि व्यवस्थित बोलावा. आणि राहुल गांधीला पण एक विनंती पुन्हा एकदा, लायकीत राहायचं, ती टाई घालायची, कुणाचाही अपमान करायचा नाही ह्यापुढं. काल सर्वत्र म्हणजे सर्वत्र शिवजयंती साजरी करण्यात आली. सोलापूर शहर, जिल्हा, देश, परदेशामध्ये, इंग्लंड, अमेरिकेमध्ये सुद्धा माझ्या राजाची शिवजयंती आनंदाने, आदराने आणि साजरी केली जाते. खूप आनंद वाटतो मला, खूप अभिमान वाटतो. कारण का तर माझे महाराज खूप मोठे होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या राजाची शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली, ह्याचा मला आनंद आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, मी पण शिवरायांचा आदर करतो. कारण का तर स्वातंत्र्यवीर सावरकर आदरणीय, वंदनीय, यांच्या प्रेरणेने मी वीरा पाटील आबा, धर्मवीर वीरा पाटील आबा, धर्मवीर. कारण का मी पण खूप रॅश होतो कॉलेज जीवनामध्ये असताना. बच्चनचा छाता असल्यामुळे डॉनच असायचं, कधी चुकायचं नाही. आणि चुकलं तर कोणाला घाबरत बी नव्हतं मी. आणि मला पटत नव्हतं ही बाकीचे सगळे हे. एकदा मी असंच जात होतो सायकलवरनं, तेव्हा अशी शिवजयंती होती आणि मिरवणूक होती. मिरवणूक असताना धर्मवीर वीरा पाटील गणपती घाटावर, त्यांचं जे घर, गणपती घाटापाशी त्यांचं घर असायचं, त्या शाळेच्या शेजारी, ते खुर्ची टाकून बसले होते. त्यावेळेस आयुक्त काय तर रेशमी शुक्लक असं काय तर नाव आहे, ते होते, नाव नीट आठवत नाही आहे. त्याने असं म्हणलं होतं की हितनं मिरवणूक न्यायची नाही आहे. त्यावेळेस धर्मवीर वीरा पाटील खुर्ची टाकून बसले होते तिथंच. मिरवणूक ही माझ्या राजाची निघणार आणि ती पण हितूनच जाणार, तुला काय करायचं आहे कर, असं माझे धर्मवीर वीरा पाटील म्हणले होते. त्यांना जेव्हा पाहिलं, मानलं, म्हणलं एकच मर्द आहे म्हणलं सोलापुरामध्ये. बाकीच्यांना काय म्हणायचं ते माहीत, आता बोलत नाही, का बोलू दे. एकच मर्द आहे म्हणलं धर्मवीर पाटील. त्यांना भेटलो, त्यांच्या घरी गेलो दुसऱ्या दिवशी, 2-3 दिवसांना. घरी गेल्यानंतर आबांना पहिल्यांदा गेल्या गेल्या वंदन केलं. आबांना म्हणलं तू मला मानलं आबा, म्हणलं मी. मला म्हणले काय पाहिजे तुला, म्हणले. मी म्हणलं मला संघटना काढायची. म्हणलं कुठली संघटना काढणार आहेस? मी म्हणलं असं असं आहे, मला सावरकरांचं नाव असलेली संघटना काढायची आहे. मग वीरा पाटील मला असं म्हणाले, कारण का तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची अभिनव भारत ही संघटना होती, मला माहीत होतं, मी वाचन करत होतो. मग आबांना म्हणलं मला असं नाव पाहिजे. तर वीरा पाटील मला असं म्हणाले, आबा हेमंत म्हणले, सोलापूर जिल्हा अभिनव समाजसेवा मंडळ ही संघटना तू काढ म्हणले, त्यासाठी रजिस्ट्रेशन करून घे.
आणि तू शिवजयंती चालू कर म्हणले. मग दमाणनगरला मी शिवजयंती पहिली सुरू केली. माझे मित्र बालाजी चराटे ह्याच्या घराच्या बाजूलाच तिथं चालू केली, चौकामध्ये. पहिल्यांदा शिवजयंती तिथं मी चालू केली. चालू केल्यानंतर त्या चौकात मी थांबत होतो. एखाद्या पोलिसांनी सावरकर प्रेमी होतो. आपल्या अशा मुलाला जर गाडी दिली तर अशा पोलिसांना फक्त निलंबित नाही तर बरतरफच केले पाहिजे. ट्रॉफिक अनेक वेळा चुका करताना दिसतात. कारण का तर अनेक वेळा आपण पाहतो पोलीस गाडी कडेला लावून मोबाईलवर पोलिसाची गाडी आली. ट्रॉफिक सिग्नलच्या बाजूला एखाद्या झाडाखाली पोलीस लोक बसलेले असतात, तर काही पोलीस महिला पण असतात, त्या मोबाईल मध्ये व्यस्त असतात. त्यामुळे कोण येतं, कोण कसं जातं, कोण सिग्नल तोडतं काही कळत नाहीये. अशी मागणी गाड्यांवर सोलापूरच्या गाड्यांवर कारवाई तर व्हावी. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा अभिनव ज्या पोलिसांच्या गाडीची मालकी आहे त्यांच्यावर आयुक्त साहेब कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का, असा सवाल सर्व सोलापूरकर करीत आहेत. जर नियम सर्वांना सारखे असतील तर अशा पोलीस लिहिलेल्या वाहनावर कारवाई करावी. आणि जेवढे नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या राजाचं स्थान, राजे म्हणजे माझं दैवत आहे आणि माझ्या राजस्थान हे असं रस्त्यावर नाही आहे, तर माझे राजस्थान हे हृदयात आहे. माझ्या लक्षात आलं माझ्या राजांना असं रस्त्यावर आणायचं नाही आहे. मला वाईट वाटलं. 3 वर्ष बसवलं. शिवजयंती बंद केली, मी बंद करून टाकली. त्यानंतर मग आता खूप मोठी शिवजयंती दमाणनगरला चालू होती आहे. पण दमाणनगरला पहिली शिवजयंती मी चालू केली आहे. धीरज बिडवे पण होता माझ्यावर, माझा मित्र. काय नाव आठवलं तसे मी सांगतोय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी शिवजयंती चालू केली असताना तिथं चौकामध्ये मंडप वगैरे मारायचो. तिथं शिवाजी महाराजांचा फोटो, त्याच्या पाठीमागं आदरणीय वंदनीय लोकमान्य टिळकांचा फोटो असायचा लावलेला. मी मुद्दाम लावायचो. मी कोणाला वर्गणी मागायला जात नव्हतो. असं नियोजन करायचं. सगळे देशावरची गाणे वगैरे लावायचो. देशाचे सगळे देशावरचेच गाणे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे, तुझ्यासाठी मरण ते जनना, तुझं विन जनन ते मरण, असले वाक्यावर असलेल्या कवितावर टाकायचं. सागरा प्राण तळमळला गेम आहे असल्या गाण्यावर लावायचो मी. आणि तिकडची लोक मला वर्गणी मंडपामध्ये आणून द्यायचे. खोटं बोलत नाही आहे, तिथे जाऊन चौकशी करा पाहिजे. तर असलं होतं माझ्यावर म्हणजे सावरकरांचा प्रभाव होता. आणि राजेंना तर मी खूप मानत होतो. पण अलीकडं जेव्हा शिवजयंती सुरू, अलीकडे शिवजयंती पाहिली मी, शिवाजी महाराजांचे अश्रुळ पुतळे काही ठिकाणी जाताना मी इथे साईप्रसाद हॉटेलपाशी जे चौक होता तिथे एक शिवजयंती बसवली होती. जाताना बघितलं मी अर्धा मंडप मारलेला होता. माझ्या शिवरायांचा फोटो होता आणि तिथं बाकीचं शेजारी कोणच नाही. फार वाईट वाटलं. त्यानंतर गावात जाताना मिरवणूक पाहिली मी. त्या मिरवणुकीमध्ये शिवाजी महाराजांचे काही मोठे पुतळे होते, काही लहान पुतळे होते. लहान पुतळ्यामागं काल मी मोठाच्या मोठा विजयकुमार देशमुखचा फोटो पाहिला. नावात सांगतो डायरेक्ट. बरेच जणांचे फोटो वगैरे पाहिले. राग आला होता, भयानक राग आला होता, भयानक राग आला होता. का जर कधी दिसले असते, त्यांचा पण मी मान राखतोय, पण का जर दिसले असते तर मी मानच मोडले असते त्यांची. कारण हा माझ्या राजाचा अपमान आहे. कारण काय सांगतो, छत्रपती शिवरायापेक्षा कोणीच मोठं नाही आहे. त्यांच्या मूर्ती लहान आणि त्यांच्या मग तुमचा मोठा फोटो म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय? काय होतं ह्याचा अर्थ माहिती आहे का? तुम्ही महाराजांना घडवल्यासारखं होतं. अरे तुमची लायकी आहे का? नीट तुम्ही पण लायकीत राहायचं. अलीकडं जेव्हा शिवजयंती सुरू, अलीकडे शिवजयंती पाहिली मी, शिवाजी महाराजांचे अश्रुळ पुतळे काही ठिकाणी जाताना मी इथे साईप्रसाद हॉटेलपाशी जे चौक होता तिथे एक शिवजयंती बसवली होती. जाताना बघितलं मी अर्धा मंडप मारलेला होता. माझ्या शिवरायांचा फोटो होता आणि तिथं बाकीचं शेजारी कोणच नाही. फार वाईट वाटलं. त्यानंतर गावात जाताना मिरवणूक पाहिली मी. त्या मिरवणुकीमध्ये शिवाजी महाराजांचे काही मोठे पुतळे होते, काही लहान पुतळे होते. लहान पुतळ्यामागं काल मी मोठाच्या मोठा विजयकुमार देशमुखचा फोटो पाहिला. नावात सांगतो डायरेक्ट. बरेच जणांचे फोटो वगैरे पाहिले. राग आला होता, भयानक राग आला होता, भयानक राग आला होता. का जर कधी दिसले असते, त्यांचा पण मी मान राखतोय, पण का जर दिसले असते तर मी मानच मोडले असते त्यांची. कारण हा माझ्या राजाचा अपमान आहे. कारण काय सांगतो, छत्रपती शिवरायापेक्षा कोणीच मोठं नाही आहे. त्यांच्या
मूर्ती लहान आणि त्यांच्या मग तुमचा मोठा फोटो म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय? काय होतं ह्याचा अर्थ माहीत आहे का? तुम्ही महाराजांना घडवल्यासारखं होतं. अरे तुमची लायकी आहे का? नीट तुम्ही पण लायकीत राहायचं. तुम्ही पण माझ्या महाराजांचा काल अपमान केला आहे आणि राहुल गांधींनी काल श्रद्धांजली वाहिली काल त्यांच्या जयंतीनिमित्त ट्विटरवर. त्यामुळं तुम्हाला एक विनंती आहे विजयकुमार देशमुखजी, तुमचा मी आदर करतो आहे आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो आहे. मी 34 वर्ष झाले स्वामी समर्थ गुरुदत्त यांची सेवा करतो आहे. त्यामुळं सेवा करत असल्यामुळं दत्त महाराजांनी माझी परीक्षा घेतली आहे आणि परीक्षा घेऊन त्यांची माझ्यावर दत्तकृपा झालेली आहे. गुरुचरित्रामधील वाक्य आहे, गुरुकृपा होय ज्याशी, दैन्य दिले कैसे त्याशी, समस्त देव त्याचे वशी, कळी काळाचे जिंके नर. म्हणजे ह्याचा अर्थ असा, एकतर गुरुकृपा कुणावर होत नाही आहे, त्यासाठी आयुष्यसुद्धा जावं लागतं आणि गुरुकृपा होण्यासाठी फार मन मोठं लागतं. मी निस्वार्थपणे सेवा केलेली दत्त महाराजांची आणि गुरुकृपा ज्याच्या मागं असते, गुरुकृपा ज्याच्यावर होते त्याच्या मागं देव असतात आणि त्याला कुणीच हरू शकत नाही. का तर त्या माणसाच्या पाठीमागे देव असतात. ज्या माणसावर गुरुकृपा होते त्या माणसाच्या पाठीमागे देव असल्यामुळं, कारण का तर देवांनीच समाजाच्या हितासाठी उद्धारासाठी त्याला पुढं आणलेलं असतं. त्यामुळे त्याचं कोणी वाकडंच करू शकत नाही. फक्त मी महाराजांना आज्ञा करतो, नमस्कार करतो, महाराजांना नमस्कार करतो, प्रार्थना करतो आणि सांगतो, बोलतो कधी कधी. मग महाराज मला म्हणतात कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा सांग. मी करेक्ट कार्यक्रमच करतो. मी करेक्ट कार्यक्रम केलेलेच बरेच जणांचे, तुम्हाला हळूहळू कळेल एक दिवस. गुरुदेव दत्त व्हायला पाहिजे. आणि त्यामुळं मी 1992 पासून मी गुरुदेव दत्त स्वामींची सेवा करतोय. सेवा करत असल्यामुळं काय अनुभव आहेत, भयानक अनुभव आहेत मला. त्यामुळं कुणा माझ्या राजांच्या वगैरे असा अपमान केला तर राग मला सहन होत नाही आहे. भयानक राग आहे. कारण का तर महाराज कोपले तर कुणालाच खूप, एकतर महाराज खूप संयमी आहेत, खूप म्हणजे खूप संयमी, पण खूप संयमी आहे. पण महाराज जर एकदा भडकले तर समोरचा कोण आहे, लहान आहे, छोटा आहे, मोठा आहे, कोणच बघत नाही आहेत. डायरेक्ट करेक्ट कार्यक्रमच करतात. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, पहिल्यांदा अनुभव सांगतो. सुनीलजी खटके दमाणी नगरसेवक ते इलेक्शनला उभारले होते. त्यांना अगोदरच महिन्यापासून आले होते तुम्ही निवडून येता जावं म्हणून. दुसरा ताजा अनुभव सांगतो तुम्हाला, ताजा अनुभव परवाचा. विधानसभेसाठी जेव्हा विजयकुमारजी देशमुख उभारले होते, वास्तविक पाहता सोलापुरात तिकीट कुणाला द्यायचा हा प्रश्न होता. चांगला माणूस मिळतच नाही म्हणून ह्यांना तिकीट दिलं होतं. आणि विजयकुमार देशमुखांना महिन्यापूर्वी अगोदरच मी सांगितलं होतं, विजयकुमार देशमुखजी तुमचा विजय निश्चित, हार्दिक निकालापूर्वीच हार्दिक अभिनंदन. आणि त्यामध्ये एक वाक्य टाकलं होतं, असा निष्क्रिय आमदार पुन्हा होणे नाही. हे पण बरोबर आहे, ते पण लिहिलं होतं. विचारा पाहिजे होतं तुम्ही देशमुखांना आणि फोन पण केला होता मी. आणि तसं मी हे पण करतो, कारण का तर मला अनुभवाशी भयानक अनुभव आहेत अजून. आता मी दोनच सांगले आहेत. मी जे वाक्य बोलेल ते खरं असतंय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे, मी दत्त महाराजांना प्रार्थना केली, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला आहे, हे मला सहन झालं नाही आहे. आणि काल माझ्या शिवरायांचा अपमान केलेला आहे. मग महाराज काय म्हणले मला प्रार्थना केल्यानंतर, कधी उचलायचं सांग. मी म्हणलं मी काय सांगत नाही, तुम्ही कधीही उचलायचे ते उचला, ते तुमच्याकडे मी सोपवलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे. आणि त्यावेळेस मला राजकुमारचा डायलॉग होता, हम तुम्हें ऐसी मौत मारेंगे, बंदूक भी हमारी होगी और गोलियां भी हमारी होगी. तसं श्रीपाद शिवरायांच्या कोर्टामध्ये न्यायाधीश पण आमचाच असतो, वकील पण आमचाच असतो. एकदा आरोप सिद्ध झाला, संपला विषय. डायरेक्ट करेक्ट कार्यक्रमच असतो, मग कुठलाही पुरावा नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी श्रीपाद वल्लभांना अगोदर पण प्रार्थना केली होती की देवेंद्र फडणवीस जे आहेत हे माझ्या मनातील लाडका मुख्यमंत्री आहे, त्याला काही होऊ देणार नाही असं म्हटलं होतं मी, व्हायला नाही पाहिजे.
तर ते मला तेव्हा मला म्हणाले होते, तू काळजी करू नको, मी आहे. आठव म्हणले. त्यांचा विमान अपघात झाला म्हणले मागं 5 वर्षापूर्वी एकदा. काही झालं नाही म्हणले. का तर मी सोबत होतो म्हणले. त्यानंतर परवा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी त्यांच्या विरोधात कारस्थान केलं, त्यांना आत घालायचा प्रयत्न केला, तेव्हाही मी तुझं ऐकलं, तुझ्यासोबतच होतो म्हणले आणि त्यांना काही होऊ दिलं नाही. उलट जे लोक त्यांना आत घालायचा प्रयत्न करत होते त्याच्यामध्येच मी होतो. मी सगळं पाहत होतो, फक्त ऐकत होतो शांतपणे आणि मी वेळेला करेक्ट कार्यक्रम करत असतो म्हणले. मी म्हणलं मी सांगायचं काम मी केलेलं आहे. प्रार्थना केली तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना, आणि हे मुख्यमंत्री माझ्या मनातील नाही तर जनतेच्या मनातील लाडके मुख्यमंत्री आहेत. अरे ते जनतेचे नाही, माझ्या मनातील सुद्धा लाडके मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना काही होणार नाही, काळजी करू नकोस. आणि आता तू शांत बस म्हणले, पुढचं आम्ही बघून घेतो. आता तुम्हाला जाहीरपणे सांगतो, आणि आता जी पुढची महापालिका होणार आहे, मुंबई महापालिकेचा निकाल 1 वर्षापूर्वीच लागलेला आहे. सॉरी, मागच्या निवडणुकीच्या वेळेसच लागलेला आहे. मागे जेव्हा महापालिकेची निवडणूक होती तेव्हा सोलापूरच्या नव्हे तर असंख्य महाराष्ट्राच्या मनातील लाडका मुख्यमंत्री, त्याचबरोबर माझ्या तर मनातलाच लाडका मुख्यमंत्री, दत्त महाराजांच्या मनातील लाडका मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हणले होते मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. त्यांनी पुन्हा येईन दाखवलं का? तर त्यांच्या मागं सुद्धा कळत न कळत गुरुदत्त महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यामुळं मागच्या वेळेस ते भाषण करताना पाणीपीठ म्हणले होते मी पुन्हा येईन, पुन्हा येईन. आता महापालिका जवळ आलेली आहे, तर देवेंद्रजींना एक विनंती आहे, तुम्ही जास्त धावपळ करू नका. मुंबई महापालिकेचा निकाल अगोदरच लागलेला आहे, फक्त आता घोषणा करून टाका थोड्या दिवसामध्ये. महायुतीचं सरकार आलं म्हणून तेच राहिले. कारण का तर तुमच्यावर सुद्धा दत्त महाराज प्रसन्न आहेत, आणि तुम्ही डाळ भात खात जरी असले तर शरद पवार सारख्या 100 शरद पवारला तुम्ही उगाळून पिता. हे कोणामुळे माहीत आहे का? दत्त महाराजांची तुमच्यावर कृपा आहे, आणि दत्त महाराजांची तुमच्यावर कृपा असल्यामुळं तुमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही आहे. हे तुम्हाला मी आज सांगतोय, सगळ्यासमोर जाहीर सांगतोय की मुंबई महापालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचंच सरकार असेल. लिहून घ्या. आणि मी ज्यावेळेस विधानसभेचे निकाल लागले तेव्हाच मी बातमी केली होती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच पुन्हा येणार, पुन्हा येणार. मी बातमी केली होती, पाहिजे तर पहा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन. जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर माझं यूट्यूब चॅनल आहे, पहा. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे माझे खूप चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी परत एक व्हिडिओ केला, अखेर डाळ भातच खरा ठरला, असं रस ठरला म्हणून मी बातमी केली होती. देवेंद्रजींना पाठवून दिली होती, त्यांना खूप आवडली होती. ती कुणाला माहीत नाही जास्त, त्यांचे माझे खूप चांगले संबंध आहेत. त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 वर्षापूर्वी आदरणीय कांचनताई गडकरी यांचा मला फोन आला एकदा. फोनवर त्या म्हणाल्या, हेमंत निंबर्गी सर का? मी पहिल्यांदा म्हणालो स्वामी समर्थ. बोला की ताई म्हणलं. कोण बोलताय? मला म्हणले मी कांचनताई बोलते. मी म्हणलं कोण कांचनताई? म्हणला कांचनताई नितीनजी गडकरी. अरे रे ताई बोला की म्हणलं. एवढ्या मोठ्या व्यक्तीने माझ्यासारख्या छोट्या माणसाला आठवण करणं म्हणजे काय काम आहे? बोला की काय आज्ञा आहे म्हणला. तर ताई मला म्हणला, निंबर्गी तुमचं काम खूप डॅशिंग आहे, खूप छान काम आहे, तुमचे प्रथमतः अभिनंदन म्हणले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वामींची जी सेवा करताय अगदी मनापासून करताय म्हणले, खूप मनापासून करताय म्हणले. तुम्हाला मी आज्ञा करू शकत नाही, विनंती करते की माझ्या नागपूरला एकदा दत्त महाराजांचे पदक घेऊन या. मी म्हणलं नक्की ताई येईन म्हणलं, पण योग येईन आहे. कारण का महाराजांच्या आज्ञेशिवाय कुणीच तिथे जाऊ शकत नाही, पिठापूरला पण जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायची गोष्ट म्हणजे पिठापूरचा उल्लेख आला म्हणून सांगतो तुम्हाला. आज सोलापूरचे श्री सतीजी कुलकर्णी हे कुणाला जास्त परिचय नाही आहे. ह्या माणसांनी
आंध्र प्रदेशमध्ये जाऊन इतिहास रचलेला इतिहास सर्व आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधींना लाजवेल असं काम केलेलं आहे. कारण का तर समाजकार्य करण्यासाठी इच्छाशक्ती लागते, कोणतेही पद प्रतिष्ठा लागत नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये जाऊन श्रीपाद श्रीवल्लभाचं मंदिर आहे, मंदिराच्या समोरच स्वामी समर्थ भवन त्यांनी बांधलेलं आहे. ह्या माणसाने त्याची कहाणी तुम्हाला सांगू का, तर सतीश कुलकर्णी यांनी तिथं जाऊन भक्तिनिवास बांधलेला आहे. कारण का आता सतीश कुलकर्णी यांना आज्ञा झाली. सतीश कुलकर्णी पिठापूरला गेले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामास्वामी जे आहेत, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचं ज्यांनी मंदिर बांधलं हे रामास्वामी. श्रीधर स्वामींना श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या स्वप्नात गेले आणि श्रीधर स्वामींना त्यांनी सांगितले की तुम्ही माझं मंदिर बांधा, माझा जन्म झाला. म्हणजे दत्त महाराजांचे पहिल्या होतात. त्यानंतर ना आता दत्त महाराजांचा विषयाला म्हणून 2 मिनिटं सांगतो. 3 मुखी 6 हात तयाची माझा दंडवत. आपण फोटो पाहतो दत्त महाराजांचा. आणि गाय जी आहे, गाय असते त्यामध्ये. गाय म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे. आणि 4 कुत्रे दाखवलेले आहेत. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. आणि दत्त महाराजांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, पिठापूर, आंध्र प्रदेश येथे आहे. मग त्या श्रीपाद श्रीवल्लभ श्रीधर स्वामीच्या स्वप्नात गेले आणि त्यांना सांगितलं माझी विनंती आहे की तुम्ही माझं मंदिर बांधा. श्रीधर स्वामींनी काय केलं, आपले शिष्य रामास्वामींना विनंती केली की तुम्ही पिठापूरला जावा, तिथं श्रीपाद श्रीवल्लभांचं जन्मस्थळ आहे, शोधा आणि तिथं मंदिर बांधा. त्यांनी मंदिर बांधलं. रामास्वामींनी मंदिर बांधल्यानंतर त्यांना आता पुढे चिंता वाटली की आता मंदिर तिथं वाढलं आहे, बांधलेलं आहे, दत्त महाराजांचा प्रचार पुढे कोण करणार ही चिंता पडली. पण जेव्हा सतीश कुलकर्णी जेव्हा तिथं गेले त्याने म्हणले करेक्ट कार्यक्रम झाला, एक माणूसच पाठवला म्हणले श्रीपाद श्रीवल्लभांनी, ज्या व्यक्तीवर खूप खूप म्हणजे कारण खूप प्रेम होतं, ज्या व्यक्तींनी 50 वर्ष श्रीपाद श्रीवल्लभांची, दत्त महाराजांची, स्वामींची सेवा केली, ते माझे गुरु. त्यांनी 50 वर्ष, मी 32 वर्ष, मी 1992 पासून आहे स्वामी सेवेमध्ये आणि गुरुदत्त सेवेमध्ये. त्यांनी तिथं मंदिर बांधलं. आणि आज सुद्धा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं जाण्यासाठी रेल्वे थांबत नव्हती. दत्त महाराजांना आज्ञा केली आणि तिथं रेल्वे थांबते. आता स्टॉप आहे रेल्वेचा पिठापूरला जाण्यासाठी. 2 गाड्या थांबतात, LTD एक्सप्रेस आणि कोणार्क एक्सप्रेस थांबते पिठापूरला जाण्यासाठी. आणि तिथं रेल्वे स्टेशन झालं आहे, आसन व्यवस्था, आरक्षण व्यवस्था वगैरे झालेली आहे, वेटिंग रूम वगैरे झालेली आहे. हे सगळं श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच त्यांनी सतीश कुलकर्णीच्या माध्यमातून करून घेतलेलं आहे. ज्यावेळेस आमच्या शिवरायांचा अवमान होत होता त्यावेळेस काल आजपर्यंत बऱ्याच वेळा अवमान झाला आहे. सत्तेसाठी खुर्चीसाठी लाचारी, हुजरेगिरी आणि मुजरी करणाऱ्या, लाच चाटणाऱ्या माजी मुख्यमंत्री, माजी घरकोंबडा मुख्यमंत्री यांना एक प्रश्न विचारायचं वाटतंय. ज्यावेळेस माझ्या शिवरायांचा अवमान होतोय आणि हिंदुत्वाच्या पोकळ घोषणा करणारा घरकोंबडा मुख्यमंत्री माजी, त्यावेळेस काल तुमचं हिंदुत्व काय भाड खायला गेलं होतं का? माझ्या महाराजांचा अपमान होत होता तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? माझा सवाल आहे तुम्हाला. पण लाज वाटायला पाहिजे. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी आमचे दिघे साहेब राहिले असते. दिघे साहेबांनी कधीच कुठली सत्ता मिळावी, कुठलं पद मिळावं अपेक्षा केली नव्हती. लात मारली असते त्यांनी. आणि मी सुद्धा, मला राजकारणामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, कुठलं पद मिळावं अजिबात इंटरेस्ट नाही. पण माझ्या महापुरुषांचा कुणी जर अवमान केला, कुठलेही महापुरुष राहू दे, छत्रपती शिवराय राहू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहू दे, शाहू फुले राहू दे, लोकमान्य टिळक राहू दे, आदरणीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, असे जे महापुरुष आहेत ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, त्यांचा कोणी जर असा अवमान केला तर मी सहन करणार नाही आहे. त्यामुळं सगळ्यांना एक सांगावंसं वाटतं. मी बघितलं काल महाराजांचं चित्र गाडीवर होतं, काल झेंड्यावर चित्र होतं, गाडीवर होतं, हाताच्या भावावर कोरलेलं होतं. महाराजांना आपण गाडीवर पाहिले, हाताच्या भावावर पाहिले, सर्वत्र पाहिले. परंतु एक फार मोठी शोकांतिका आहे, म्हणजे माझ्या शिवरायांना आचरणात आणायचे राहिले. त्यामुळं सर्वांना एक विनंती आहे की शक्यतो करून शिवचरित्र वाचून शिवजयंती साजरी करा. शिवजयंती ही नुसती थिरकून नाचून साजरी करायची नसते.
कारण का तर आज सोलापूरच्या एका मुलाला प्रश्न विचारला, तुझे वडील काय करतात, तर मनपासोबत असतात म्हणून ते सांगतो. त्यामुळे फार वाईट वाटतं. माझ्या शिवरायांची जयंती ही शिवचरित्र वाचून साजरी करा आणि अशा रस्त्यावर आमच्या आराध्य दैवतांना आणू नका. त्यांचं स्थान रस्त्यावर नाही आहे, तर हृदयात आहे. आणि माझी विनंती आहे, ह्यापुढं जे खरे मनानं शिवसैनिक असतील, कुठले सैनिक असतील, त्यांना विनंती आहे, तुम्ही जर खरे आदर करत असाल तुमच्या महापुरुषाचा, कोण पण असू दे, मग छत्रपती शिवराय असू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, तुम्ही जर खरे असाल तर घराघरामध्ये त्यांचं चरित्र वाचा, अभ्यास करा. उघड डॉल्बी लावून त्यासमोर नाचून त्यांचा अवमान करू नका. फार वाईट वाटलं. पुन्हा एकदा सांगतोय, शिवरायांना आचरणात आणायचं खूप राहिलेलं आहे. त्यामुळं काय जर बोलायचं असेल तर पुढच्या ह्याच्यामध्ये जर काही, कारण कसं आहे, मी चुकत ते शक्यतो करून, कारण का तर मी चूक असल्याशिवाय कोणाची बोलतच नाही आहे. महत्त्वाची गोष्ट, चुकलं तर माफी मागायला सुद्धा कमी करत नाही आहे. आणि नाही जर चुकलं तर हात असे जोडलेले असतात ते 2 असे वाजायला सुद्धा कमी करत नाही मी, सांगतो. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा. कलियुगातील पुण्यक्षेत्र म्हणजेच दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान श्री क्षेत्र पिठापूर. भक्तांसाठी खास सवलतीच्या दरात यात्रा घडवणारी संस्था श्री स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स सोलापूर. यात्रेची खास वैशिष्ट्ये: अभिषेक पालखी सोहळा, भोजन प्रसाद, स्थलदर्शन, अन्नावरम सत्यनारायण मंदिर दर्शन अर्थात मिनी तिरुपती, अनघालक्ष्मी, कुंतीमाधव मंदिर, कुकुटेश्वर मंदिर, पादगया तीर्थ, पुरुहुत्तिका देवी, राजराजेश्वरी देवी, दत्त अवतार दर्शन, कालाग्नी दत्त, गयासूर आणि विष्णूचं पाऊल. स्थलदर्शनासोबतच माहिती सांगण्यासाठी खास गाईडची व्यवस्था, नामस्मरण, रक्षाबंधन वगैरे कार्यक्रम. तसंच भरपूर आनंद देण्याचे नियोजन. भक्तांना राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ भवनात खास सोय. तसंच श्रीपाद श्रीवल्लभ यांचं मंदिर. तर आज संपर्क साधा. तसेच 4 चाकीचे पण आहे. बेफामपणे गाडी चालवली जातात. याला जबाबदार कोण?